यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ज्यांच्या केवळ स्मरणानेच जीव जन्म मृत्यूच्या संसार बंधनातून मुक्त होतो, त्या सर्वव्यापी सर्वशक्तिमान आणि सृष्टीचे अधिष्ठाता भगवान विष्णूंना माझा नमस्कार असो. नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. सर्व प्राणीमात्रांचे आदिम कारण असलेल्या संपूर्ण जगाचे पालन आणि धारण करणाऱ्या विविध अवतार रूपे आणि शक्तींच्या माध्यमातून जगात प्रकट होणाऱ्या आणि सर्व शक्तिमान भगवान विष्णूंना माझा नमस्कार असो. श्री वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. वैशंपायन ऋषी म्हणाले, सर्व प्रकारचे धर्म आणि सर्व पवित्र उपदेश पूर्णपणे ऐकल्यानंतर राजा युधिष्ठिरांनी पुन्हा एकदा शंतनू पुत्र भीष्मांना संबोधित केले. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवः शुभम्. युधिष्ठिर म्हणाले, या जगात एकमेव सर्वोच्च दैवत कोणते आहे? तसेच मनुष्याने कोणाला आपले परम आश्रयस्थान मानावे? कोणाची स्तुती आणि कोणाची पूजा केल्याने मानवांना कल्याण शुभफल प्राप्त होईल? को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किंजपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. सर्व धर्मांमध्ये आपल्या मते सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आहे? तसेच कोणत्या नामाचा जप केल्याने जीव जन्म मृत्यूच्या संसार बंधनातून मुक्त होतो?